या बातमीचे प्रायोजक आहेत आळंदकर रॉयल किड्स झोन, शॉप नंबर 4, राहत सेंटर, पार्क सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। भाषणात उल्लेख केला भाजप जी आहे, भाजपची जी विकृती आहे ती समोर येते। बदलापूरची घटना असेल, विशाळगडावरचा अतिक्रमण असेल, त्यासोबत त्या घडवून देखील सगळे आरोपी फरार आहेत। अद्याप कोणालाही अटक नाही। जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करू शकतात, आज त्यांचं काय बोलावं। आज एक 4 लहान वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार होत असेल आणि लोकांना शेवटी रस्त्यावर उतरावं लागत असेल, तिथे कॉग्निझन्स घेतला जात नाही, FIR लॉन्च झाला जात नाही, पोलिसांवर प्रेशर आहे, हे जर सगळीकडेच महाराष्ट्रात होते, देशभरात होते, एक प्रकारची अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी ही ह्या लोकांमुळे निर्माण झाली आहे। आज इलेक्शन व्हायला पाहिजे होते आपले, पण ते पण पुढे ढकलले। ह्यांचा नेमका प्लॅन काय? आता मी कुठेतरी ऐकते की महाराष्ट्राचे प्रेसिडेंट रूल आणणार आहेत, कारण का त्यांना सगळं मॅनिप्युलेट करायची वेळ आली आहे। कुठे नेऊन ठेवला? म्हणजे नेमकं काय घडतंय ह्या महाराष्ट्रात, या देशात? एवढी विकृत मानसिकता असणारे जेव्हा सत्तेत असतात, जेव्हा गुजरातमध्ये बलात्कार केलेल्या लोकांचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार आणि स्वागत केला जातो, जेव्हा आपल्या देशासाठी ऑलिम्पिक जिंकलेल्या मेडलची जी मुली आहेत, रेसलर्स आहेत, जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खासदारांचं जेव्हा स्वागत केला जातो, तेव्हा ह्या सत्ताधारी विकृत मानसिकतेचं काय म्हणावं? आणि म्हणून आज सगळ्यांना असं वाटतं की आम्ही महिलांच्या विरोधात काही करू शकतो आणि पोलीस आपल्याला काही हात पण नाही लावू शकत, अशी एक मानसिकता ह्या समाजात निर्माण होत चालली आहे। आता मला असं वाटतं समाजानेच हे हातात घेणं गरजेचं, आता सगळ्यांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा इतका निकृष्ट दर्जाचा होता, कोणाच्या तरी मित्राला, कोणाच्या तरी मुलाच्या मित्राला फेवर करण्यासाठी ह्याच्यात पण त्यांनी भ्रष्टाचार केला, ते पण सोडलं नाही। तिथेच प्रतापगडवर जो पंडित नेहरूंनी जो अनावरण केलेलं, तो अजूनही एवढी वर्ष झाली तरी तो आहे, मजबूत आहे। पण मला असं वाटतं ह्यांचे पुतळे असतील, हे सगळं आतमधून पोकळ, बाहेरून शो शायनिंग करण्याचा प्रयत्न, पण आतमधून हे सरकार मोठं फेलियर ठरलं आहे। आज इलेक्शन पुढे ढकललेत कारण का सर्वे मध्ये पण त्यांच्या बाजूने एक पण, त्या तिन्ही पक्षाच्या बाजूने एक पण सर्वे नाही आहे। तर मला असं वाटतं की आता लोकांनी ठरवलंय आणि कितीही काही होऊ देत, मग तुम्ही कितीही योजना आणा, लाडकी बहीण आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत, हा माझा आरोप आहे। आणि कितीही काही करू देत, पण आता लोकांनी ठरवलंय, पैसे घेतील, सगळं घेतील, पण शेवटी महाविकास आघाडीलाच मतं मिळणार आहे। मध्य प्रदेश सरकारने जी योजना केली होती त्याचा फायदा त्या सरकारला लोकांना दिसला, म्हणून कुठेतरी लाडकी बहीण योजना त्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे, तो मिळेल का? त्याच धर्तीवर त्यांनी महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। लोकसभेत महाराष्ट्राने न भूतो न भविष्य 14 खासदार काँग्रेसचे महाविकास आघाडीचे पार्लमेंटला पाठवले, तर ह्या वेळेस पण विधानसभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे।